English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 24. मुलांनो, या पाठात आपण आणखीन एक इंग्रजी अक्षर शिकणार आहोत. यासाठी आधी हे चित्र बघा. हे कशाचं चित्र आहे? ऑल ऑफ यू से टुगेदर. हत्तीचं चित्र आहे. बरोबर. हत्तीला इंग्रजीत म्हणायचं एलिफंट. माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. एलिफंट. पुन्हा एकदा म्हणा. एलिफंट. मुलांनो, एलिफंट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. एलिफंट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो ए. एलिफंट. ए. ए. या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर ए या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे म्हणा एलिफंट. ए. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा एलिफंट. ए. ए. या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं ते लक्षात राहील ना सगळ्यांच्या? बरं. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? ऑल ऑफ यू से टुगेदर. अंड्याचं चित्र आहे ना? अंड्याला इंग्रजीत म्हणायचं एग. माझ्या मागे म्हणा एग. परत एकदा म्हणा एग. मुलांनो, एग हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? बरोबर. सगळ्यांनी ए असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा एग. ए. पुन्हा एकदा म्हणा एग. ए. चला आता आणखी एक चित्र बघूया. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? सगळे मिळून सांगा. पाकिटाचं चित्र आहे ना? पाकिटाला इंग्रजीत म्हणायचं एन्व्हलप. से आफ्टर मी. एन्व्हलप. से अगेन. एन्व्हलप. आता सांगा एन्व्हलप हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? बरोबर. तुम्ही सगळ्यांनी ए असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. से आफ्टर मी. एन्व्हलप. ए. से अगेन. एन्व्हलप. ए. चला
आता आणखीन एक चित्र बघूयात. हे कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा. इंजिन. इंजिनाचं चित्र आहे ना? इंजिन. से आफ्टर मी. इंजिन. सी अगेन. इंजिन. आता सांगा, इंजिन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? बरोबर. तुम्ही सगळ्यांनी ए असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. से आफ्टर मी. इंजिन. ए. सी अगेन. इंजिन. ए. आता पुढे जाऊया. मुलांनो, ए या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं ई. से आफ्टर मी. ए. ई. सी अगेन. ए. ई. लक्षात येतंय ना? अक्षर आहे ई आणि त्याचा आवाज आहे ए. माझ्या मागे म्हणा ए. ई. बरं का मुलांनो? ई हे अक्षर असंही लिहितात. याला म्हणायचं कॅपिटल ई. कॅपिटल अक्षर कधी वापरतात हे माहितीच आहे तुम्हाला. एखाद्या व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव लिहिताना सुरुवातीचं अक्षर कॅपिटल लिहितात. जसं एडना. याशिवाय वाक्याच्या सुरुवातीला जर ई या अक्षरानं सुरू होणारा शब्द असेल तर कॅपिटल ई लिहितात. जसं एग्स आर इन द पॅन. बरं, आता शिकलेल्या या सगळ्या शब्दांची राहुल दादाबरोबर उजळणी करायला आवडेल ना तुम्हाला? चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. चला तर आता उजळणी करूया. आधी मी कसं म्हणतो ते ऐकायचं आणि मगच मी म्हणेन तसंच म्हणायचं. लेट्स स्टार्ट. एग. ए. एग. ए. एन्व्हलप. ए. एन्व्हलप. ए. Elephant. E. Elephant. E. Engine. E. Engine. E. सगळ्यांनी शब्दांचे उच्चार नीट केले ना? व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. मित्रांनो, आता स्क्रीनवर जे अक्षर येईल ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज तुम्ही सांगायचा आहे. सगळ्यांनी एकत्र सांगायचा आहे, पण लक्षात आहे ना, आपला त्रास शेजारच्या वर्गाला नको व्हायला. सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे हवं. टीचर, मुलं नीट सांगतायत ना याची खात्री करून घ्या. हं. स्क्रीनवर कोणतं अक्षर आहे सांगा. स्क्रीनवर अक्षर आहे एस. आणि एस या अक्षराचा आवाज काय होतो? बरोबर, स. माझ्या मागे म्हणा एस. स. से अगेन. एस. स.
Say again. S. स. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आता पुढचं अक्षर. स्क्रीनवर कोणतं अक्षर आहे सांगा. म्हणा माझ्या मागे. Say after me. H. H. Say again. H. H. Say after me. L. L. Say again. L. L. Say after me. R. R. Say again. R. R. Say after me. A. A. Say again. A. A. Say after me. E. E. Say again. E. E. Say after me. O. O. Say again. O. O. Very good. चला आता पुढचा सराव हेमाताई बरोबर करा. आता पुढे जाऊया. Activity 3. मुलांनो, शब्द वाचण्याचा सराव करूया. मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. H या अक्षराचा आवाज सांगा. E या अक्षराचा आवाज सांगा. सर्वांनी ह आणि ॲ असंच सांगितलंत ना? माझ्या मागे वाचा. ह ॲ ह ॲ. आता माझ्या मागे एकत्र वाचा. हॅ हॅ. चला आता पुढे कोणतं अक्षर येतंय ते बघा. या अक्षराचा आवाज सांगा. बरोबर, ट. आता एकत्र शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. हॅट. परत वाचा. हॅट. आता पटकन वाचा. हॅट हॅट. लक्षात आलं ना सगळ्यांच्या शब्द कसा वाचायचा ते? आता पुढचे शब्द तुम्ही तुमचे वाचायचेत. माझ्या मागे वाचा. सॅट. पुन्हा वाचा. सॅट. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा.
लॅप. पुन्हा वाचा, लॅप. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा, रॅट. पुन्हा वाचा, रॅट. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा, हॉट. पुन्हा वाचा, हॉट. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा, रॉड. पुन्हा वाचा, रॉड. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा, लॉट. पुन्हा वाचा, लॉट. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा, सॉप. पुन्हा वाचा, सॉप. झाले सगळे शब्द वाचून? कोणाकोणाला सगळे शब्द वाचता आले? हात वर करा बरं. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. त्यामुळे आता फक्त नीट लक्ष देऊन बघा. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण अक्षरं, त्यांचे आवाज आणि त्या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या शब्दांची उजळणी केली. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा.